सुधीरजी फडके गोड सांगतात, मरणोन्मुख पुन्हा का मारिसी रघुनाथा, मरणोन्मुख पुन्हा का मारिसी रघुनाथा, अडविता खलाशी पडलो पळविली रावणी सीता. काय मारता मला? जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं, खाली बसली, धनुष्य खाली ठेवला आणि मरणाऱ्या जटायूचं डोकं मान उचलली, स्वतःच्या मांडीवर घेतली. जटायूने प्राण सोडले. विचारा प्रश्न पुराणाला, शास्त्राला, जी मांडी राजा दशरथाला मिळत नाही ती जटायूला का मिळते? असा कसा कर्माचा न्याय? कर्म जर आपण जे पेरलं तेच येतंय. जुने लोक म्हणतात जे पेरलं तेच उगवतंय. केले कर्म झाले तेची भोग आले. मग इथं कसा न्याय? जी मांडी बापाच्या नावावर होती ती एका जनावराला मिळते, अशी कशी नियती? कवी तर सांगतात की नियतीमध्ये भेद होत नाही. नियती भेद नहीं करती जो, लेती है वो देती है, जो बोएगा वो पाएगा, ये जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी, तेरी बाह पकड़ के वो भेष बदल के आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. कर्म चांगला असेल तर जगाचा मालक बापाला सोडून वनवासात जटायूला भेटण्याकरता जातो. काय कर्म होतं असं जटायूचं? का तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला जागा करतात कर्म चांगलं करण्याकरता? जटायूचा सुद्धा इतिहास आहे. आमचे गुरु महाराज शांती ब्रह्मदेवगडचे बाबा नेहमी सांगत असतात.